मागील लेक्चरमध्ये आपण सरनामा हा घटक शिकलो. सरनामा आणि त्या अनुषंगाने येणारे प्रश्न कसे येतात, कसे विचारले जातात हे आपण बघितलं. दोन टॉपिक आपले पूर्ण झाले, राज्यघटना, निर्मिती प्रक्रिया आणि सरनामा. आज त्याच्या पुढचा टॉपिक आपल्याला सुरू करायचा आहे, मूलभूत हक्क. मूलभूत हक्क म्हणजे काय? लक्षात घ्या, भारत हा एक लोकशाही देश आहे. लोकशाही देश म्हणजे येथील लोकांद्वारे लोकांसाठी चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही. बरोबर, लोकच आपला प्रतिनिधी निवडतात आणि ते प्रतिनिधी देश चालवतात, अशी या देशाची व्यवस्था आहे, लोकशाही व्यवस्था आहे. जर लोकशाही व्यवस्था या देशाची असेल तर इथल्या लोकांना, इथल्या व्यक्तीला काही मूलभूत हक्क असले पाहिजे. लोकशाही तेव्हाच टिकेल की जेव्हा लोकांना हक्क असतील, व्यक्तीला हक्क असेल. त्यासाठी मूलभूत हक्क ही संकल्पना आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. सर्वात महत्वाचा भाग राज्यघटनेमधला जर आपण म्हटला तर मूलभूत हक्क. आपली राज्यघटना आपल्याला मूलभूत हक्क प्रदान करते. मूलभूत हक्क म्हणजे काय? तर प्रत्येक व्यक्तीचे जगण्याचे, स्वातंत्र्याचे काही हक्क आहे. घटनेने त्याला काही हक्क दिलेले आहे आणि जर या हक्कांची कोणी पायमल्ली करत असेल, म्हणजे हे हक्क जर कोणी हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असेल, तो कोणी व्यक्ती असो, कोणती संस्था असो किंवा शासन असो, स्वतः जर असं करत असेल तर त्याविरुद्ध आपल्याला सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. यासाठी या मूलभूत हक्कांची रचना करण्यात आलेली आहे. व्यक्तीचा सर्वांगीण विकास व्हावा, व्यक्तींचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यासाठी तशी अनुकूल परिस्थिती निर्माण व्हावी, हा उद्देश या मूलभूत हक्क देण्यामागे आहे. राज्यघटनेमध्ये कलम 12 पासून तर 35 पर्यंत मूलभूत हक्क देण्यात आलेले आहे. आता हे जे मूलभूत हक्क आहे हे एक एक आपण एक्सप्लेन करू, एक एक आपण समजून घेऊ मूलभूत हक्क. आणि या मूलभूत हक्कांविषयी प्रश्न कसे येतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, मूलभूत हक्क, सगळ्यात महत्वाचं, मूलभूत हक्क का दिलेले आहे? वर हेडिंग द्या, मूलभूत हक्क. नोट डाऊन करत चला. आपण जेव्हा लेक्चर ऐकता तेव्हा सोबत सोबत नोट डाऊन करत चला. वर हेडिंग दिलं असेल आपण मूलभूत हक्क, लिहा. मूलभूत हक्काची व्याख्या लिहा. आधुनिक समाजात व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी, आधुनिक समाजात व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी पूरक अशी परिस्थिती निर्माण करणे हे हक्काच्या संकल्पनेमागील मूळ गृहीतक होय. म्हणजे हे जे हक्क दिलेले आहे, तर हक्क, प्रत्येक व्यक्तीचे हक्क, त्यासाठी सर्वांगीण विकास व्हावा व्यक्तीचा, तशी परिस्थिती निर्माण व्हावी, यासाठी हे हक्क दिलेले आहे. हक्क देत असताना या हक्काची रचना पहा कशी केलेली आहे, कलम 12 ते 35 पर्यंत. कलम 12 काय सांगतं? कलम 12 ही राज्य संस्थेची व्याख्या करतो. राज्य संस्थेची व्याख्या, राज्य संस्थेविरुद्ध, राज्य संस्था म्हणजे कुठली संस्था? तर राज्य संस्था म्हणून त्यामध्ये नमूद करण्यात आला आहे. एक, केंद्र शासन, म्हणजे केंद्र शासन, संसद आणि त्या अनुषंगाने येणारं सगळं केंद्रीय मंत्रिमंडळ, हे केंद्र शासन. दुसरं, घटक राज्याचं मंत्रिमंडळ. घटक राज्य म्हणजे जे आपलं महाराष्ट्र राज्य आहे समजा, तसे जे स्टेट गव्हर्नमेंट असतात ते स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि इतर वैधानिक संस्था, या सगळ्यांना काय म्हटलं आहे घटनेने? राज्य संस्था म्हटलेलं आहे. कुठल्याही ज्या वैधानिक संस्था असतील त्यांना राज्य संस्था म्हटलेलं आहे. म्हणजे राज्य संस्था म्हणजे, पहिले राज्य संस्थेची व्याख्या केली आहे कलम 12 मध्ये. राज्य संस्था, केंद्र, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि इतर ज्या संस्था, इतर शासकीय संस्था, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, या ज्या छोट्या छोट्या संस्था आहे, या सगळ्यांचा उल्लेख राज्य संस्था म्हणून केलेला आहे. मग या राज्य संस्था जर
मूलभूत हक्कांची पायमल्ली करत असतील तर व्यक्तीला त्याविरुद्ध न्यायालयामध्ये जाता येतं. हे झाली राज्यसंस्थेची व्याख्या. कलम 13 मूलभूत हक्काशी विसंगत कायदा म्हणजे काय? जे व्यक्तींना मूलभूत हक्क दिलेले आहे, जे मूलभूत हक्क दिलेले आहे त्या मूलभूत हक्काशी विसंगत होईल. म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध एखादा कायदा जर गव्हर्नमेंटने जर पास केला तर तो कायदा रद्द करावा लागेल. लक्षात घ्या. व्यक्तीला समतेचा अधिकार आहे आणि शासनाने जर एखादा कायदा काढला आणि त्यामधून समता हे मूल्य धोक्यात येत आहे असं जर निदर्शनास आलं तर तो कायदा सर्वोच्च न्यायालयाद्वारे रद्द केला जातो. म्हणजे पहा, कलम 12 मध्ये काय म्हटलं आहे? राज्यसंस्थेची व्याख्या केलेली आहे. कलम 13 मध्ये मूलभूत हक्कांशी विसंगत कायदा करता येणार नाही असं सांगितलेलं आहे. कलम 13 मध्ये मूलभूत हक्काशी विसंगत जर कायदा करण्यात आला तर तो अवैध ठरवला जाईल. कायदा या शब्दामध्ये काय काय येईल लिहून घ्या. कायदा या शब्दामध्ये पुढील बाबी अभिप्रेत आहे. म्हणजे राज्यघटनेने सांगितलेलं आहे की कायदा ज्याला आपण म्हणू शकतो तर या कायद्यामध्ये पुढील बाबी अभिप्रेत आहे. कुठल्या आहे लिहा. कायदा कशाला म्हणतात? एक नंबरिंग करा. कलम 13 मध्ये कायदा कशाला म्हणायचं? पहिलं, संसद किंवा राज्य विधिमंडळाने केलेले स्थायी किंवा कायमस्वरूपी कायदे. पहा, संसद किंवा राज्य विधिमंडळाने केलेले स्थायी किंवा कायमस्वरूपी कायदे. दुसरं, राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी जारी केलेले वटहुकुमाप्रमाणे अस्थायी कायदे. आणि नंतरचा आहे कायद्याचा बिगर कायदेशीर स्त्रोत. कायद्याचा बिगर कायदेशीर स्त्रोत जसे रीतिरिवाज, संकेत, परंपरा इत्यादी. तर हे सगळे कायद्याच्या कक्षेत येतात. कायदा कशाला म्हणायचं हे सांगितलं आहे. कलम 13 मध्ये कायदा नेमका काय ते सांगितलेलं आहे. कायदा कशाला म्हणायचं तर केंद्र शासन आणि राज्य शासन, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट यांनी जे वेळोवेळी पारित केलेले कायदे आहे तो एक कायदा. राष्ट्रपती राज्यपाल जे वटहुकूम काढतात तो एक कायदा. आणि या व्यतिरिक्त जे लिखित नाही परंतु रीती रिवाज, परंपरा असे जे कायदे आहे त्यांना पण कायदा म्हणून ट्रीट केलेला आहे राज्यघटनेने. म्हणजे कायदा या व्याख्येमध्ये 3 गोष्टी आपण बघितल्या. केंद्र राज्याने काढलेला कायदा, राष्ट्रपती आणि राज्यपालाने काढलेले वटहुकूम आणि रीतिरिवाज, परंपरा वगैरे या गोष्टी. कलम 12 लक्षात आलं? समजून घ्या, हळूहळू हे समजून घ्या. वटहुकूम हा शब्द तुमच्यासाठी नवीन असेल. वटहुकूम आपण जेव्हा पुढे पुढे शिकू याच्यामध्ये तर तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. वटहुकूम म्हणजे थोडक्यात एवढं समजून घ्या इथे फक्त राष्ट्रपती आणि राज्यपालांना असा अधिकार दिलेला आहे की जेव्हा संसद रुलिंग मध्ये नसते, कायदा पास करू शकत नाही, तेव्हा राष्ट्रपती किंवा राज्यपाल एक आदेश काढतात आणि तो कायदा बनून जातो. नंतर अधिवेशनात त्याला मान्यता घ्यावी लागते. त्याला म्हटलं जातं वटहुकूम. लक्षात आलं? वटहुकूम हा राष्ट्रपती आणि राज्यपालांना दिलेला एक अधिकार आहे, राज्यघटनेने दिलेला. तर पुढे आपल्याला समजेल अजून. तर कलम 12 झालं, कलम 13 झालं. आता या कलम 14 पासून इकडे जे पुढे कलम आहे तर यामध्ये 6 भाग केलेले आहे. 6 भागामध्ये वर्गीकरण केलं आहे. बघा, कलम 14 ते 18 हे समतेचे अधिकार आहे. आता परीक्षेमध्ये प्रश्न येतात त्यामुळे मी बायफर्केशन करून तुम्हाला सांगतोय. समतेचे अधिकार कुठून कुठपर्यंत आहे तर समतेचे अधिकार कलम 14 ते 18, स्वातंत्र्याचे अधिकार कलम 19 ते 22 पर्यंत आहे. त्यानंतर पिळवणुकीच्या विरुद्धचा अधिकार कलम 23 ते 24 आणि धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार कलम 25 ते 28 असे हे अधिकार दिलेले आहे. तर हे अधिकार आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. स्टेप बाय स्टेप हे अधिकार आपण समजून घेऊ. समतेचे अधिकार, सगळ्यात पहिल्यांदा समतेचे अधिकार हा एक भाग समजून घेऊ. समतेच्या अधिकारामध्ये कलम 14. कलम 14 काय म्हणतं तर कलम 14 म्हणतं की कायद्यापुढे समानता. कायद्यापुढे समानता म्हणजे
कायद्यापुढे कोणताही व्यक्ती गरीब श्रीमंत किंवा वंश जात धर्म या आधारे त्याच्यासमोर कुठलाही भेदभाव केला जाणार नाही, तर कायद्यासमोर सगळे समान, कायदा हा सर्वांसाठी सारखाच असेल, कायदा सर्वांसाठी सारखाच असेल असं हे कलम सांगतं. कलम 14 काय म्हणतं? कायद्यापुढे समानता. यातून एक तत्व प्रतिबिंबित होतं ज्याला म्हटलं जातं कायद्याचे अधिराज्य. कायद्याचे अधिराज्य. कायद्याचे अधिराज्य. कायद्याचे अधिराज्य पेपरमध्ये प्रश्न येतो. कायद्याचे अधिराज्य हे तत्व कुठल्या कलमामधून प्रतिबिंबित होतं? रिफ्लेक्ट होतं, प्रतिबिंबित म्हणजे. तर कलम 14 मधून कायद्यापुढे समानता हे तत्व म्हणजेच कायद्याचे अधिराज्य हे तत्व कलम 14 मधून प्रतिबिंबित होतं. कायद्यासमोर कोणीही मोठा नाही, सर्व कायद्यासमोर समान आहे हे त्यामधून प्रतिबिंबित होतं. लिहा कलम 14 मध्ये लिहून घ्या. या कलमातून कायद्याचे अधिराज्य हे तत्व प्रतिबिंबित होते. तर याला अपवाद काय? कलम 14 कायद्यापुढे समानता जरी दिली आहे तरी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांनी आपल्या कालावधीमध्ये जर कुठले वटहुकूम काढले असेल, कुठे आदेश काढले असेल तर त्यासाठी त्यांना जाब विचारता येत नाही. हा एक अपवाद यामध्ये आहे, राष्ट्रपती आणि राज्यपाल. कलम 15 काय सांगतं? कलम 15 भेदभावास प्रतिबंध. भेदभावास प्रतिबंध म्हणजे लिहा धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या आधारे नागरिकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही. लक्षात घ्या. कलम 15 काय सांगतं? भेदभावास प्रतिबंध. त्यामध्ये धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या आधारे नागरिकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही. लिहिलं? म्हणजेच कुठल्याही ठिकाणी जी सार्वजनिक मालमत्ता आहे, भेदभाव प्रतिबंध म्हणजे काय? सार्वजनिक मालमत्ता, एखादा सार्वजनिक हॉटेल असेल किंवा एखादं सार्वजनिक ठिकाण असेल, त्या ठिकाणी कोणालाही अमुक जातीचा, धर्माचा, वंशाचा आहे म्हणून त्याला प्रतिबंधित करता येणार नाही. हा अधिकार कलम 15 ने दिलेला आहे, भेदभावास प्रतिबंध कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी. कलम 16 सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी. सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी. सार्वजनिक ज्या नोकऱ्या म्हणजेच स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटने ज्या नोकऱ्या काढलेल्या असतात, ज्या नोकऱ्यांच्या जागा निघालेल्या असतात, जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही जशी एक्झामची प्रिपरेशन करताय, या कुठल्याही एक्झामच्या प्रिपरेशन, कुठल्याही एक्झाम जेव्हा गव्हर्नमेंट तर्फे घेतल्या जातात तर या नोकऱ्यांमध्ये जात, धर्म, वंश, लिंग यानुसार कोणावरही भेदभाव करता येत नाही. सर्वांना यामध्ये समान संधी द्यावी लागते. म्हणून कलम 16 काय सांगतं की सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी. सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी. लिहा त्यामध्ये कलम 16 शासकीय नोकऱ्यांच्या संदर्भात सर्वांना समान संधी उपलब्ध करून दिली जाईल. त्यामध्ये धर्म, जात, लिंग, वंश, कुळ किंवा जन्मस्थान या आधारे भेदभाव केला जाणार नाही. तर कलम 16 हे सांगतं की सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी. कलम 17 अस्पृश्यता निवारण, अनटचेबिलिटी. भारतामधली जी फार मोठी समस्या होती अस्पृश्यता, कलम 17 असं सांगतं की या देशामधून अनटचेबिलिटी समाप्त करण्यात आली आहे. अस्पृश्यता या देशामधून
काढून टाकण्यात आलेली आहे. कलम 17 अस्पृश्यता निवारण. अस्पृश्यता निवारणाचा कलम आहे कलम 17. कलम 17 लिहा. अस्पृश्यता निवारण लिहा. त्यामध्ये यानुसार अस्पृश्यतेच्या अमानवी व शोषणात्मक प्रथेचे पूर्णपणे उच्चाटन केले आहे. लिहिलं. आता कलम 18. कलम 18 काय सांगतं? कलम 18 म्हणतं पदव्यांची समाप्ती. पदव्यांची समाप्ती. पूर्वी ज्या पदव्या दिल्या जायच्या, वेगवेगळ्या पदव्या, राव बहादूर अशा वगैरे ज्या पदव्या राहायच्या, तर या पदव्या या मधून समाप्त करण्यात आल्या. अशी कुठली पदवी अधिकृतरित्या लावली जात नाही. फक्त याला अपवाद आहे भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण, जे सरकारतर्फे जे पुरस्कार दिले जातात ते. म्हणजे कलम 18 काय सांगतं? पदव्यांची समाप्ती. सगळे कलम आपल्याला पाठ करायचे आहे. इथे लिहिण्याचं कारण हेच आहे की हे कलम आपल्याला पाठ ठेवायचे आहे. लक्षात घ्या. हा एवढा भाग किमान आपल्याला इथे पाठ करावा लागेल. मूलभूत हक्कांच्या बाबतीत मूलभूत हक्कांचे कलम आपल्याला पाठ करावे लागतील. कलम 18 सांगतं पदव्यांची समाप्ती. तर पहिला आपला एक टप्पा संपला याच्यातला, समतेचे अधिकार. कलम 14 ते 18 हे आपला हा भाग इथे संपतो. आता पुढचा भाग आहे स्वातंत्र्याचे अधिकार. कलम 19 पासून तर 22 पर्यंत. कलम 19 पासून तर 22 पर्यंत आपल्याला स्वातंत्र्याचे अधिकार दिलेले आहे. या स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये कलम 19 आहे. तर 19.1 आणि 19.2 असे दोन भाग आहेत. बघा, 19.1 आणि 19.2. 19.1 मध्ये आपल्याला 7 प्रकारचे स्वातंत्र्य दिलेले आहे. म्हणजे 7 प्रकारचे स्वातंत्र्य दिलेले होते. आता त्यामधलं एक वगळलेलं आहे. 44व्या घटना दुरुस्तीने एक वगळण्यात आला. आता 6च आहे. घटनेने 7 दिले होते. 7 पैकी आता एक वगळलं. म्हणजे संपत्तीच्या अधिकाराचं जे आहे हे वगळलेलं आहे. हो, संपत्ती ग्रहण करणे व तिचा विनियोग करणे हे वगळलेलं आहे. म्हणून 6 प्रकारचे स्वातंत्र्य आहे आणि 19.2 मध्ये त्याचे बंधन दिलेले आहे. बघा, समजून घ्या. कलम 19 स्वातंत्र्याचा अधिकार. कलम 19 काय सांगतं? स्वातंत्र्याचा अधिकार सांगतं. कलम 19 मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार आहे. त्यामध्ये दोन भाग केलेले आहे. कलम 19.1 काय सांगतं? तर आपले स्वातंत्र्याचे अधिकार देतं. आणि कलम 19.2 त्यावरची बंधनं सांगतं. पहा, समजून घेऊ. 19.1 मध्ये कुठले कुठले स्वातंत्र्य आपल्याला दिलेले आहे ते समजून घ्या. पहिलं आहे भाषण, अभिव्यक्ती, मत प्रदर्शन स्वातंत्र्य. तुम्ही भाषण देऊ शकता, आपले विचार मांडू शकता, अभिव्यक्त होऊ शकता आणि कुठल्याही गोष्टीबद्दल आपलं मत सांगू शकता. हे घटनेने तुम्हाला दिलेले एक स्वातंत्र्य आहे. पहा, भाषण, अभिव्यक्ती आणि मत प्रदर्शन स्वातंत्र्य. दुसरं आहे शांततापूर्वक व निशस्त्र एकत्र जमणे. एकत्र जमण्यावर कुठलीही पाबंदी नाही. शांततापूर्वक आणि निशस्त्र म्हणजे शस्त्र घेऊन नाही, कुठलाही वेपन घेऊन तुम्ही गोळा होऊ शकत नाही. शांततापूर्वक व निशस्त्र एकत्र जमणे. नंतर आहे संस्था, संघ किंवा सहकारी संस्था स्थापन करणे. नंतर आहे भारतभर मुक्त संचाराचे स्वातंत्र्य. त्यानंतर भारतात कोठेही राहणे किंवा कायम वास्तव्य करणे. भारतात आपण कुठेही राहू शकतो, कुठेही जाऊ शकतो, कुठे कायम राहू शकतो. तर कोणी आपल्याला अडवू शकत नाही. संपत्ती ग्रहण करणे व तिचा विनियोग करणे. आता हे जे होतं हे वगळण्यात आलेलं आहे. संपत्ती ग्रहण करणे व तिचा विनियोग करणे हे वगळण्यात आलेलं आहे. हे रद्द करण्यात आलेलं आहे आणि हे आता 12व्या भागामध्ये तिकडे टाकण्यात आलेलं आहे. हे वगळलं आहे. कोणताही व्यवसाय, रोजगार आणि व्यापार करणे. कोणीही कोणताही व्यवसाय, रोजगार, व्यापार करू शकतो. सर्वांना ते स्वातंत्र्य घटनेने दिलेलं आहे. बघा, घटनेने आपल्याला दिलेले स्वातंत्र्य समजून घ्या. कुठलं स्वातंत्र्य आहे? 19 काय सांगतं? भाषण, अभिव्यक्ती, मतप्रदर्शन स्वातंत्र्य. दुसरं शांततापूर्वक निशस्त्र जमणे, संस्था, संघ, सहकारी संस्था स्थापन करणे, भारतभर मुक्त संचाराचे स्वातंत्र्य, भारतात कोठेही राहणे व कायम वास्तव्य करणे, संपत्ती ग्रहण करणे, तिचा विनियोग करणे आणि कोणताही व्यवसाय, रोजगार, व्यापार करणे. यावर कुठलंही बंधन आपल्याला नाही. काही बंधन आहे, काही बंधन आपल्याला दिलेले आहे. हे स्वातंत्र्य आपल्याला दिलेले आहे.
तर 19(2) मध्ये यावर काही बंधनं सुद्धा दिलेली आहेत. पहिला जो अधिकार आहे तुमचा भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा त्यावर बंधन काय आहे बघा. जर भाषण अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिल्यामुळे देशाचे सार्वभौमत्व अखंडत्व जर धोक्यात येत असेल, लक्षात घ्या, राज्याची सुरक्षितता धोक्यात येत असेल, परकीय राष्ट्राशी मित्रत्व संबंध धोक्यात येत असतील, सभ्यता व नैतिकतेचा प्रश्न निर्माण होईल आणि गुन्ह्यास प्रवृत्त करणे म्हणजे तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यात एखाद्या भाषणातून गुन्ह्यास प्रवृत्त करण्याची कृती असेल तर त्यावर बंधन घालता येईल. सार्वजनिक सुव्यवस्था जर बिघडत असेल म्हणजे एखाद्या ठिकाणी एखाद्या नेत्याची रॅली असते, एखाद्या नेत्याची भाषण सभा असते, प्रचार सभा, आणि ती सभा गव्हर्नमेंट तर्फे रद्द करण्यात येते. रद्द करताना कोणतं कारण दिलं जातं? सार्वजनिक सुव्यवस्थेचं. सार्वजनिक सुव्यवस्था जर त्यामुळे बिघडू शकत असेल तर ते रोखता येतं. बदनामी आणि न्यायालयाचा अवमान म्हणजे स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये एखाद्या न्यायालयाविरुद्ध जर तुम्ही स्टेटमेंट करत असाल न्यायालयाच्या एखाद्या निर्णयाविरुद्ध तर तो न्यायालयाचा अवमान समजला जातो. या आधारे हे जे दिलेले घटक आहे या आधारे तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी घालता येते, बंधन घालता येते. हे झालं भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधन. शांततापूर्वक निशस्त्र एकत्र जमणे म्हणजे याच्यापैकी वरील ए आणि डी जे आहे, ए म्हणजे देशाचे सार्वभौमत्व अखंडत्व आणि सभ्यता व नैतिकता या आधारे यावर बंधन घालता येते. संस्था व संघ स्थापन करणे वरीलपैकी ए, डी आणि एफ. ए, डी आणि एफ म्हणजे ए देशाचे सार्वभौमत्व अखंडत्व, डी सभ्यता व नैतिकता आणि एफ सार्वजनिक सुव्यवस्था या आधारे याच्यावर बंधन घालता येते. हे बंधनं आहेत, लक्षात घ्या. भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचं बंधन एवढे, शांततापूर्वक निशस्त्र जमणे वरीलपैकी आणि संस्था व संघ स्थापन करणे याच्या वरीलपैकी हे बंधन दिलेले आहेत. कोणते ग्राउंड्स आहे की ज्या आधारे तुमचे स्वातंत्र्याचे अधिकार हिरावून घेतले जाऊ शकतात हे त्यावरचे लिमिटेशन्स आहेत. आता जो अधिकार आपल्याला दिलेला आहे ड मध्ये इकडे भारतभर मुक्त संचार स्वातंत्र्य, भारतभर मुक्त संचार करणे स्वातंत्र्य आहे, पण त्यावर पण बंधन कोणत्या आधारे घालता येतं? पहिलं सामान्य लोकांचे हित म्हणजे तुमच्या त्या ठिकाणी जाण्यामुळे जर तेथील सामान्य लोकांचं हित जर धोक्यात येत असेल तर तो अधिकार हिरावून घेता येऊ शकतो, तो अधिकारावर बंधन घालता येऊ शकते. आणि अनुसूचित जमातींच्या हिताचे रक्षण हे महत्वाचं लक्षात घ्या. भारतभर तुम्हाला कुठेही मुक्त संचार करता येतो, परंतु त्यामुळे जर सामान्य लोकांचं हित बाधित होत असेल आणि अनुसूचित जमातींच्या हितांचे रक्षण म्हणजे त्यामुळे होत नसेल तर, फॉर एक्झाम्पल अंदमान निकोबारमध्ये मागे ज्या आदिवासी जमाती राहतात त्या ठिकाणी काही लोक वेकेशनसाठी गेले आणि तिथल्या जमातींना डिस्टर्ब केलं, त्यांच्याकडून नृत्य करून घेतले आणि इतर काही छळवणुकीचे प्रकार तिथे झाले. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी त्या रिजनमध्ये चालण्यास बंदी घालून टाकली. अंदमान निकोबारचे जिथे आदिवासी कम्युनिटी पर्टिक्युलर राहतात तर त्या ठिकाणी बंदी घातली. तर ती बंदी कोणत्या ग्राउंडवर घातली आहे तर अनुसूचित जमातींच्या हितांचे रक्षण. जर एखाद्या आदिवासी कम्युनिटी त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी जर त्यांच्या हित जर बाधित होत असतील तर त्या ठिकाणी जाण्यास बंदी घालता येते. भारतभर मुक्त संचार करण्याचं स्वातंत्र्य जे आहे त्यावर या दोन ग्राउंडवर बंदी घालता येते. नंतर तुम्हाला व्यवसाय आणि रोजगार स्वातंत्र्य, व्यवसाय रोजगार आणि व्यापार याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यावर कोणत्या आधारे बंदी घालता येते तर एक सामान्य लोकांचे हित आणि दुसरं आहे एखाद्या पदासाठी तांत्रिक कौशल्याची अट. लक्षात घ्या, म्हणजे जर एखादी एक्झाम द्यायची आहे आणि फॉर एक्झाम्पल तुमची जी एक्झाम म्हाडाची एक्झाम सिव्हिल इंजिनिअरची जी पोस्ट आहे तर त्यासाठी तुमच्याजवळ सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री लागेल तेव्हाच ती परीक्षा देता येईल, कोणालाही ती परीक्षा देता येणार नाही. तर एखाद्या पदासाठी तांत्रिक कौशल्याची जर अट असेल तर तो व्यवसाय रोजगार तुम्हाला करता येणार नाही, त्यासाठी ती अट पूर्ण करावी लागेल. तर हे बंधन आहेत. कलम 19 थोडं विस्तृत कलम आहे. कलम 19 जर आपण बघितलं तर कलम 19 मध्ये आपल्याला जे अधिकार दिलेले आहे, स्वातंत्र्याचे अधिकार दिलेले आहे आणि त्यावरचे बंधन सुद्धा दिलेले आहेत. कलम 19(1) मध्ये हे सगळे अधिकार आहेत दिलेले आपल्याला स्वातंत्र्याचे अधिकार, आणि हे 19(2) मध्ये त्यावरचे बंधन दिलेले आहेत. हे बंधन आपण समजून घेतले, लक्षात आलं असेल. आता कलम 20 बघा. कलम 20 काय सांगतं
कलम 20 विशिष्ट परिस्थितीमध्ये महत्वाची संरक्षणे. विशिष्ट परिस्थितीमध्ये महत्वाची संरक्षणे त्यामध्ये लिहा कलम 20. कलम 19 आपण लिहिलं असेल की कलम 19 लिहून घ्या डिटेल पूर्ण जेवढं याच्यामध्ये आहे. कलम 19 पूर्ण नोट डाऊन करा. 19(1) आणि 19(2) व्हिडिओ पॉज करून घ्या आणि नोट डाऊन करून घ्या लागेल तर. कलम 20 बघा. कलम 20 काय सांगतं? व्यक्तीला विशिष्ट परिस्थितीत महत्वाची संरक्षणे देतं. लिहा त्यामध्ये कलम 20 मध्ये पहिलं, कोणत्याही व्यक्तीला पूर्वानुवर्ती म्हणजेच पूर्वी केलेल्या, कंसात लिहून घ्या, पूर्वी केलेल्या पूर्वानुवर्ती कायद्याने शिक्षा सुनावता येणार नाही. म्हणजे पूर्वानुवर्ती कायद्याने म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादा गुन्हा केला आहे आणि त्याबद्दलची शिक्षा आधी 5 वर्षाची होती आणि आता नवीन कायदा आलाय की त्यामध्ये शिक्षा फक्त 3च वर्षाची केलेली आहे, तर त्या व्यक्तीला 3च वर्षाची शिक्षा होईल. 5 वर्षाची शिक्षा त्याला देता येणार नाही. जो जुना कायदा आहे तो लागू करता येणार नाही. ज्यावेळी जो कायदा अस्तित्वात आहे त्यानुसार त्याला शिक्षा द्यावी लागेल. ही याच्यामध्ये तरतूद आहे. दुसरं लिहा, कोणत्याही व्यक्तीला, कलम 20 मध्येच लिहितोय आपण, कोणत्याही व्यक्तीला स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती करता येणार नाही. सक्ती करता येणार नाही म्हणजे स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती कोणाला करता येणार नाही. तर हे झालं कलम 20. कलम 21 लिहा. कलम 21 काय सांगतं? लिहा, कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धती खेरीज म्हणजे त्याच्याशिवाय कार्यपद्धती खेरीज कोणत्याही व्यक्तीचे जीवित व व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. कलम 21 काय सांगतं की कायद्याने प्रस्थापित केलेली जी पद्धती आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने व्यक्तीचं जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाणार नाही. कलम 22 मनमानी अटकेविरुद्ध संरक्षण. लिहा कलम 22 मनमानी अटकेविरुद्ध संरक्षण. कोणत्याही व्यक्तीला मनमानीपणे अटक करता येत नाही. लिहा त्यामध्ये, एखाद्या अटक केलेल्या व्यक्तीस शक्य तितक्या लवकर अटकेची कारणे कळविली जावीत. म्हणजे हा अधिकार आहे. का अटक करण्यात आली आहे याचं कारण त्याला लवकरात लवकर कळवल्या गेलं पाहिजे. दुसरा पॉइंट करा त्यामधलाच, तिला आपल्या पसंतीच्या वकिलाचा सल्ला घेण्याचा किंवा बचाव करण्याचा हक्क नाकारला जाणार नाही. लिहिलं. तिसरा पॉइंट लिहा, अटक केल्याच्या जागेपासून अगदी नजीकच्या न्यायालयापर्यंत जायला लागणारा वेळ
वगळून 24 तासांच्या आत 24 तासांच्या आत आरोपीला दंडाधिकाऱ्यासमोर म्हणजे जो जज असेल तो न्यायाधीश दंडाधिकाऱ्यासमोर हजर केले जावे. तर कलम 22 हे सांगतं की मनमानी अटकेविरुद्धच आपल्याला संरक्षण देतं. हे कलम 22 आहे. तर हे स्वातंत्र्याचे अधिकार कलम 19 ते 22 हा भाग एक पूर्ण होतो. नंतर आहे पिळवणुकी विरुद्धचे अधिकार कलम 23 ते 24. कलम 23 आणि 24 पिळवणुकी विरुद्धचे अधिकार. लिहा पुढे. पिळवणुकी विरुद्धचे अधिकार कलम 23-24. कलम 23 काय सांगतं? मानवी व्यापार, वेठबिगारी या प्रथेस प्रतिबंध. सक्तीची मजुरी, मानवी व्यापार, वेठबिगारी याला बंदी घालण्यात आलेली आहे कलम 23. कलम 24 14 वर्षाखालील बालकांना कामावर ठेवता येणार नाही, बालमजुरीस प्रतिबंध. कलम 24 काय सांगतं? बालमजुरीस प्रतिबंध करण्यात आलेला आहे. कलम 23 मानवी व्यापारास प्रतिबंध आणि कलम 24 14 वर्षाखालील बालमजुरीस प्रतिबंध. हे पिळवणुकी विरुद्धचे अधिकार झालं. नंतर धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार कलम 25 ते 28 मध्ये दिलेले आहे. कलम 25 ते 28 धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार. यामध्ये काय सांगतं? धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये कलम 25 काय सांगतं? आवडीच्या धर्माचा आचार, उच्चार व प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. आवडीचा जो धर्म आहे त्या धर्माचा आचार, उच्चार आणि प्रचार आपल्याला करता येईल. ज्या धर्मावर तुमची श्रद्धा असेल, जो धर्म तुम्हाला आवडत असेल त्या धर्माचा आचार, विचार, प्रचार करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. कलम 26 धार्मिक संस्था, विश्वस्त मंडळे स्थापन करणे. तुम्ही धार्मिक संस्था स्थापन करू शकता, विश्वस्त मंडळ, ट्रस्ट स्थापन करू शकता मंदिरांच्या. ते कलम 26 मध्ये सांगतं. कलम 27 काय सांगतं? धर्म प्रसाराचे कर म्हणजे ज्यामधून धर्माचा प्रसारासाठी जे कर गोळा केले जातात त्याची सक्ती करता येणार नाही. लक्षात घ्या. धर्म प्रसाराचे कर करांची वसुली सक्तीने करता येणार नाही. कलम 27 सांगतं. आणि कलम 28 काय सांगतं? राज्य निधीतून चालणाऱ्या संस्थेत धार्मिक शिक्षण देता येणार नाही. ज्या संस्था, ज्या शाळा राज्य संस्थेच्या निधीमधून चालतात, राज्य संस्थेचा निधी ज्यामध्ये मध्ये येतो अशा सार्वजनिक शाळांमधून धार्मिक शिक्षण कुठल्याही धर्माचं, मग कुठलाही धर्म असो त्या धर्माचं शिक्षण देता येणार नाही असं कलम 28 सांगते. राज्य निधीतून चालणाऱ्या संस्थेत धार्मिक शिक्षण देता येणार नाही हे कलम 28 सांगतं. तर धार्मिक स्वातंत्र्याचे कलम 25 ते 28 आहे. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्काचे कलम आहे 29 आणि 30. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्काचा कलम 29 काय सांगतं? कुठलीही भाषा, लिपी, संस्कृती जपण्याचा अधिकार आहे. व्यक्तीची, कुठल्याही व्यक्तीची जी भाषा असेल, जी लिपी असेल आणि त्याला जर वेगळी कुठली संस्कृती असेल तर ती जपण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे. ती सोडून दे किंवा ती तसं करू नको असं कुठल्याही शासन त्याला म्हणू शकत नाही. त्याची भाषा, लिपी, संस्कृती जपण्याचा त्याला पूर्ण अधिकार घटनेने दिलेला आहे. म्हणजे अल्पसंख्याकांसंबंधी जवळपास हे कलम आहे. लक्षात घ्या. 29 आणि 30. कलम 30 धार्मिक अल्पसंख्याक शिक्षण संस्था स्थापन करणे. धार्मिक अल्पसंख्याक वर्ग जो आहे, मुस्लिम, शीख, पारशी, जैन या ज्या कम्युनिटी आहे, गुजराती या इतर ज्या कम्युनिटी आहे, म्हणजे भाषिक अल्पसंख्याक, गुजराती भाषिक अल्पसंख्याक झालं. धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये धार्मिक अल्पसंख्याक मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, पारशी, जैन हे घटक याच्यामध्ये येतात. तर यांना धार्मिक अल्पसंख्याकांना शिक्षण संस्था अल्पसंख्याक बेसिसवर स्थापन करता येतात या ठिकाणी. तर हे धार्मिक अल्पसंख्याक शिक्षण संस्था स्थापन करणे. बघा, आपण इथे कलम 12 पासून तर कलम 30 पर्यंत एक्सप्लेन केलेला आहे. कलम 12 पासून 30 पर्यंत मी तुम्हाला समजावून सांगितलं. कलम पुन्हा एकदा रिपीट करू आपण. कलम 12 राज्य संस्थेची व्याख्या. कलम 13 मूलभूत हक्काशी विसंगत कायदा. कलम 14 कायद्यापुढे समानता. कलम 15 भेदभावास प्रतिबंध. कलम 16 सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी. कलम 17 अस्पृश्यता निवारण. कलम 18 पदव्यांची समाप्ती.
आणि कलम 19 मध्ये 19.1 मध्ये स्वातंत्र्य दिलेले आहे आणि 19.2 मध्ये आपल्याला त्यावर बंधनं दिलेली आहे. कलम 20 विशिष्ट परिस्थितीमध्ये महत्वाचे संरक्षण, आपण त्यामध्ये डिटेल थोडं लिहून घेतलं. कलम 21 कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धतीखेरीज कोणतेही व्यक्तीचे जीवित व व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. कलम 22 मनमानी अटकेविरुद्ध संरक्षण, यामध्ये पण थोडं डिटेल लिहिलं आपण. नंतर पिळवणुकीविरुद्धचे अधिकार कलम 23 आणि 24. कलम 23 मानवी व्यापार वेठबिगारी यास प्रतिबंध केला आहे. कलम 24 बालमजुरीस प्रतिबंध करण्यात आला आहे. कलम 25 आवडीच्या धर्माचा आचार प्रचार उच्चार करण्याचं स्वातंत्र्य आहे. कलम 26 धार्मिक संस्था विश्वस्त मंडळी स्थापन करण्याचा अधिकार आहे. कलम 27 धर्मप्रसाराचे कर वसुली सक्ती करता येणार नाही हे सांगितलेलं आहे. कलम 28 राज्य निधीतून चालणाऱ्या संस्थेत धार्मिक शिक्षण देता येणार नाही. कलम 29 भाषा लिपी संस्कृती जपण्याचा अधिकार आहे. कलम 30 धार्मिक अल्पसंख्याकांना शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे. तर मूलभूत हक्कांमध्ये आपल्याला जे 12 ते 35 पर्यंत आहे, तर त्यापैकी आपण 30 पर्यंत पहिल्यांदा समजून घेतलेलं आहे. यानंतरचं 31 जे आहे हे वगळण्यात आलेलं आहे. संपत्तीच्या अधिकारासोबत कलम 31 सुद्धा वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे कलम 32 पासून पुढे कलम 32 ते 35, कलम 32 हे आपल्याला विस्तृतपणे शिकायचं आहे. कलम 32 जे आहे, तर कलम 32 हा एक सेपरेट टॉपिक आहे. कलम 32 हे सगळ्यात विस्तृत कलम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा विचारण्यात आलं, तर ते म्हणाले की मला जर विचारलं असेल की या घटनेमधला सगळ्यात महत्वपूर्ण भाग कोणता असेल, तर तो कलम 32 आहे. कलम 32 काय सांगतं, कलम 32 काय आपल्याला हे करतं, तर कलम 32 आपण वेगळ्याने शिकणार आहोत. म्हणून कलम 30 पर्यंत हे जे कलम, हे तुम्ही लक्षात ठेवा. पहिल्यांदा हे कलम 12 पासून तर 30 पर्यंत वाचायचे, पाठ करायचे, हे पाठच करावे लागतात. कारण कुठल्याही परीक्षेमध्ये काय येतं, कलम 14 विचारलं जातं. हे जे मूलभूत हक्काचे कलम आहे हे विचारले जातात, हे टप्पे विचारले जाऊ शकतात. त्यामुळे 30 पर्यंत हे लक्षात ठेवा, 30 पर्यंत हे पाठ करून घ्या. कलम 31 वगळलेला आहे. कलम 32 नेक्स्ट टॉपिक मध्ये आपण कव्हर करू. कलम 32 आपण डिटेल शिकू, ते थोडं डिटेल शिकावं लागतं. कलम 32, 33, 34 आणि 35 आणि नंतर मार्गदर्शक तत्वे हा नेक्स्ट टॉपिक आपला राहील. तर एवढा टॉपिक आपला हा जो मूलभूत हक्कांचा आहे तो आधी तुम्ही लिहून घ्या, व्यवस्थित नोट डाऊन करा सगळ्या गोष्टी लिहिल्यानंतर तो टॉपिक आपण पुढे कंटिन्यू हे करू. ठीक आहे, तर आज आपण इथे थांबू.